ना साथ देणाऱ्या या सगळ्या मित्रपरिवाराच्या जोडीला वैभवजी पवार आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आतिशदादा पाटील यांना साथ देणारे सगळे सहकारी या स्पर्धेला आपल्या भेटीला घेऊन येतात। हां, दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू देखील इकडे पाठवायचा आहे। क्रीडा स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली आयोजित असणारी स्पर्धा स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक आपल्या भेटीला आली आहे। आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल। एका बाजूला गोरपे आहेत, एका बाजूला यजमान जांभिवली यांच्यातील लढत पाहायला मिळेल। टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गोरपे संघाने घेतला, तर जांभिवलीला म्हणजे यजमानांना मात्र या ठिकाणी बॅटिंगसाठी आमंत्रित केले आहे। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। सागर पाटील आणि जोडीला आकाश सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। आणि पाहूया आकाश आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सागर यांना कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील। 4 ओव्हरच्या या मॅचेस आहेत। ओव्हर जरी 4 असतील तर मजा मात्र तरी देखील आपण खूप मोठ्या प्रमाणावर घेणार आहोत। आजचा दिवस होळीचा एक महत्त्वाचा सण भारतीय संस्कृतीमधील किंवा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये होळी सणाचं शिमग्याचं एक वेगळं महत्त्व आहे। आणि आज या शिमग्याच्या दिवशी जर पाहिलं तर एका बाजूला रंगाचा सण आणि एका बाजूला क्रिकेटच्या खेळाचे रंग हे दोन्ही पाहायला मिळतील आज। आणि म्हणून आतिशदादा पाटील यांचं आम्ही कौतुक करू आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभारी असू। आणि घेऊन जातो तुम्हाला एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी खंडेश्वर प्रसन्न गोरपे आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली यांच्यातील मॅच। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। स्ट्राईकवर बॅटिंगसाठी पाहायला मिळतात सागर पाटील आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत सागर पाटील। एका बाजूला सागर पाटील, दुसऱ्या बाजूला सुद्धा सागर पाटील, एक आहेत गोरपेचे आणि दुसरे आहेत ते मात्र जांभिवलीचे। यांच्यामधील पंचांचा इशारा येतोय आणि आजच्या दिवसाला आजच्या रात्रीला सुरुवात होते। एक जबरदस्त सामना आपल्या भेटीला येईल। जो जिंकणार तो मात्र आजच्या सणाला एका वेगळ्या पद्धतीने साजरा केलेल। मॅचला सुरुवात, पहिला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय। थोडासा लांब केला, तिकडनं थोडासा टर्न केला, यष्टीरक्षकांकडे पाठवला। निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आजच्या दिवसाची। पाहूया कशा प्रकारचे रमेश मात्रे आणि जगदीश दुधकर। पुन्हा एकदा तेच, परंतु यावेळेला आमच्या अंपायर आमच्याकडे वळत आहेत, कळवत आहेत हा व्हाईट बॉल आहे। या मॅचचे पंच म्हणून रमेश म्हात्रे सर आणि त्याचबरोबरने जगदीश दुधकर यांना आपण या ठिकाणी पाहतोय। पहिला चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी निर्धावाला, त्यानंतर जर पाहिलं तर स्वैर चेंडू घोषित केलेला आहे। धावफलकावर धावसंख्या जोडली गेलेली आहे। तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज अंबरनाथ MIDC परिसरातील एक महत्त्वाचं गाव जांभिवली या गावामध्ये घेऊन आलेला आहे हा क्रिकेटचा खेळ। आणि धावफलक जर पाहिला तर 1 वर धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सागर यांच्यासाठी बिग हिट, फटका खेळलाय खरा परंतु त्याला समोरच्या दिशेने टोलावलंय। फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी, तोपर्यंत 1 धाव पूर्ण होईल। बॅट आणि बॉलचं युद्ध म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजे देखील क्रिकेटचा खेळ। आज पाहूयात कशा प्रकारे आनंद मिळेल। या परिसरातील मोठमोठे टीम्स आज या ठिकाणी पाहायला मिळतील। प्रत्येकजण होळीचा सणही साजरा करतोय आणि क्रिकेटचा खेळ देखील खेळणार आहे। आज होलिका मातेचं पूजन, त्याचबरोबर जर पाहिलं तर गोड पोळी पुरणपोळीचा नैवेद्य देखील आपण होलिका मातेला देत असतो। आणि उद्याचा दिवस जर पाहिलं तर मग सगळेच जण रंगून जातो आणि कारण या दिवशी कुणाला वाईट देखील वाटत नाही, एकमेकांना कलर लावत असतो। आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सगळे विशेष म्हणजे एकत्र येत असतो। सण आपल्याला एकत्र आणतात, एक वेगळी भावना निर्माण करतात। म्हणून तर आपल्या संस्कृतीमध्ये सणांचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाचा सण म्हणजे होळी, तो आपण साजराही करतोय। आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आपला आवडता खेळ क्रिकेटही खेळतोय।
यावेळेला फटका चांगला पाहायला मिळतोय, कव्हरची दिशा निवडली आहे, एक दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. आकाश यांच्या बॅटमधून निघालेला बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार. लाडवा बॅटने स्ट्रोक जर पाहिलं तर खेळायचं होता स्क्वेअर लेगला, टायमिंग नाही झालंय. कमबॅक मात्र झालंय खरं. गोलंदाजाचं लेग बायच्या स्वरूपातील एक धाव इकडे मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची. एकटा धाव झाल्यानंतर भूमिका बदलायची. बॉलिंगवाला बॅटिंगला जाणार, बॅटिंगवाला बॉलिंगला जाणार आणि तुम्हाला आम्हाला मात्र त्यात आनंद देणार. एक पहिल्या डावात धावसंख्या उभारायची आणि दुसऱ्याने त्याचा पाठलाग करायचा. असा हा क्रिकेटचा खेळ 11 विरुद्ध 11 अशा 22 खेळाडूंचा 22 यार्डाच्या खेळपट्टीचा. यावेळेला ऑप्टमच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळाला आहे. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात हा व्हाईट बॉल आहे. आणि हे करत असताना गोलंदाजाचं काम आहे, बॅटच्या रिचेबल चेंडू येऊ द्यायचा नाही, मोठा फटका येऊ द्यायचा नाही. त्या उलट त्यांना बाद करायचं, चांगल्या ठिकाणी चेंडू टाकायचा, चांगल्या पद्धतीने टाकायचा. आणि हे जर नाही केलं तर मात्र पंच त्यांना दंडित देखील करतात, जसं आता केलं. पुन्हा एकदा सागर निघाले गोलंदाजीसाठी. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिल्या समोरच्या दिशेने, मिडॉनला बॉल अडवत आहेत. तोपर्यंत एक धाव तिकडे पूर्ण होईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 9 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. होळी सणाची तयारी, लगबग एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटची लगबग आहे. कारण बऱ्याच ठिकाणी होळी चषक देखील होताना पाहायला मिळतात. होळी सणाच्या निमित्ताने आयोजित होणार आहे आणि थोडक्यात हेच म्हणावं लागेल, होळी चषक आहे थोडक्यात. आणि त्याच निमित्ताच्या स्पर्धा देखील इकडे पाहायला मिळतात जांभिवली गावामध्ये. चारी बाजूने MIDC या गावामध्ये अगदी जर पाहिलं तर 70-80च्या दशकामध्ये MIDC येऊ घातली आणि त्यानंतर यावेळेला बॉल जर पाहिलं तर प्रॉपर टायमिंग नाही करू शकले. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. लेग बायच्या स्वरूपातील धाव इकडे कळवली गेली आहे आणि इकडे आपण पाहू शकता पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद जांभिवली संघाची 10 धावा. बिनबाद 10 धावा जांभिवली. साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकामध्ये आपलं स्वागत असणार आहे आणि घेऊन जातोय तुम्हाला पुन्हा एकदा क्रिकेटच्या दुनियेमध्ये, ज्या ठिकाणी एक दर्जेदार स्पर्धा सुरू आहे. या परिसरातील एक मानाची स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेची ओळख आहे. आणि आज एक महत्त्वाचं गाव या परिसरातील जांभिवली आणि या गावाची ओळख असणारी स्पर्धा देखील पाहायला मिळते. हां, अमितजी पाटील साहेब आपलं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. या मंचावर स्थानापन्न व्हा. ओ यावेळेला दांडी 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 गुल, विकेट आली आहे. दिवस शिसवे यांनी मात्र इकडे विकेट घेतली आहे. जशी सुरुवात झाली ना या पहिल्या षटकाला, या त्यांच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र त्यांनी महत्त्वाची विकेट घेतली आहे. पहिल्या षटकात 10 धावा होती खरी धावसंख्या, परंतु दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली त्याला लगाम घालण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन बॅटर मैदानात सागर यांच्या जोडीला तुषार पाटील जात आहेत. आता या दोन्ही
मात्र पाटलांना चांगलीच बॅटिंग करावी लागणार आहे आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या इज्जतीसाठी, गावाच्या क्रिकेटसाठी. यावेळेला सरळ बॅटने समोर खेळले, गोलंदाजाच्या दिशेने हा स्ट्रोक खेळलाय. बॅक टू बॅक 2 विकेट मात्र या ठिकाणी देवा यांनी घेतलेले आहेत. विकेटचं पतन. करे परंतु आता रुपेश यांनाही धावा कराव्या लागतील आणि गोलंदाज हॅट्रिकची संधी त्यांना निर्माण झाली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर विकेट त्यांनी घेतलेले आहेत. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. एका बाजूला गोरपे संघ हाही देखील बलाढ्य संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला यजमान जांभिवली हा देखील एक बलाढ्य संघच आहे. हो, यावेळेला थोडासा दबाव पाहायला मिळाला. हॅट्रिक मिळू द्यायची नाही, कदाचित एवढा बचावात्मक पवित्रा घेतला होता. बॉलला ढकललं, तिकडे फिल्डर आहेत, रन नाही मिळणार आहे. दबाव याचा होता कारण हॅट्रिक होती आणि इकडे आणखीन एक डॉट बॉल आलाय खरा, परंतु 4 ओव्हरची मॅच आहे. एक डॉट बॉल आला ना दबाव वाढत जाईल, कारण 24 चेंडू कधी निघून जातात कळत देखील नाही. त्यामुळे इकडे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, आलेले बॉल टोलवावे लागतील, बॅट फिरवावी लागेल आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 1 ओव्हरसुद्धा मॅच कधी पलटून जाते कळत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. यावेळेला एका वेगळ्या धाटीचा फटका खेळलाय खरा, बॉल हवेत आहे, फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत खरे. धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा नो बॉलचा. त्याचाच फायदा इकडे होताना पाहिला मिळाला. नोची 1 धाव, धावून काढलेल्या 2 धावा, अशा 3 धावा मात्र या ठिकाणी जोडल्या जातील. या छोट्या छोट्या बाबी असतात परंतु खूप महत्त्वाच्या असतात. तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागतं, योग्य ठिकाणावरून योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने गोलंदाजी तुम्हाला करावी लागते, अन्यथा पंच तुम्हाला दंडित करत असतात. आणि धावफलक जर पाहिलं तर हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाही परंतु नोने बचावले. हो हो, प्रचंड वेगातील बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. तर या ठिकाणी 3 रन जर फलंदाजांनी धावून जर घेतले किंवा तर 500 रुपये आणि 4 रन जर धावून घेतले या डावामध्ये तर 1000 रुपयाचा पुरस्कार अनिलजी पाटील साहेब यांच्याकडून हा पुरस्कार आहे. बिग हिट, टोलावलाय बॉल. मागील बॉलवर जर पाहिलं इकडे मात्र मोठा फटका मारण्याची नामी संधी, मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु फटका फसलाय. यस, फ्रीडचा बॉल जर पाहिलं तर डॉट झाले होते. त्यानंतर असं वाटलं एक मोठा फटका आलाय खरा, परंतु समोरच्या बाजूला बॉल ट्रॅव्हल नाही झाला आणि विकेट आली आहे. परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे, घरच्या मैदानात जांभिवली खेळतोय. आपल्या घरच्या मैदानात आवाज तुमचा नाही होणार तर कुणाचा होणार, तर तुम्हालाही ते प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण ज्यावेळेला घरच्या मैदानात आपण खेळतो ना त्यावेळेला एक वेगळा आत्मविश्वास असतो. परंतु भारतीय संघ आता सध्या असा खेळला आहे, दुबईला खेळला, असं वाटत होतं की इंडियातच खेळतायत की काय. खूप चांगले खेळले आणि भारताने आणखीन एक विजेतेपद, अख्खा भारत देश मात्र क्रिकेटच्या रंगात रंगून गेला, सगळ्यांनी सेलिब्रेशनही केलं. परंतु इकडे गोरपे संघाच्या गोलंदाजीला उत्तर द्यावं लागेल आणि त्याचं कारण आहे या षटकात जी गोलंदाजी राहिली ना ती लाजबाब राहिली आहे आणि म्हणूनच देवा यांचं कौतुक करावं लागेल. आणि आलेल्या मान्यवरांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहोत. जवळ मॅचच्या दिशेने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बिंदास. हो हो, काय बॉलिंग केली आहे या ठिकाणी, जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा होत्या, या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत, ज्या सुद्धा नो बॉलवर आलेल्या 2 धावा होत्या आणि खूप चांगली गोलंदाजी राहिली या ठिकाणी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी अतिथी मान्यवरांचं आगमन होत आहे. अनंत सावंत साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकामध्ये आपलं हार्दिक 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 स्वागत. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, ज्या ठिकाणी 2 ओव्हरमध्ये 13 झाल्यात, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि जर का इकडे 20-25 धावा आल्या तर फाईट करण्यापर्यंत टीम जाऊ शकेल. 4 ओव्हरमध्ये कमीत कमी तुम्हाला 40 रन तर बनवावे लागतील. पाहूयात येणाऱ्या 2 ओव्हर कशा ठरतील. प्रत्येक गावचे काही चांगले बॅटर असतात, काही चांगले बॉलर असतात, काही चांगले फिल्डर असतात, काही चांगले समर्थक असतात, काही चांगले स्पॉन्सर्स असतात.
आणि आज मात्र या ठिकाणी सगळ्या टीमला चांगलं खेळावंच लागणार आहे. परिस्थिती काहीही असू देत, तुम्हाला चांगलं खेळायचं आहे. नुकतीच जर पाहिलं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक स्पर्धा पार पडली. काय जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं आणि मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने सुरू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या परिसरात देखील चांगलं क्रिकेट नेहमीच पाहायला मिळत असतं. अंबरनाथ परिसरातील खेळाडू, मग अंडाराम असू देत, ओराम असू देत, ग्रामीण क्रिकेट असू देत, शहरी क्रिकेट असू देत, या सगळ्यांसाठी ओळखले जातात. मग मनीष कोळेकर सारखा खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील गाजतो आणि दुसऱ्या बाजूला मॅगी आणि दिनू यांच्यासारखे खेळाडू जर पाहिलं तर शहरी क्रिकेट देखील गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. अशी खूप सारी नावं आहेत. यस, चिखलोलीचा अनिकेत मते यावर्षी आम्ही पाहिलं एक युवा गोलंदाज खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. विविध स्पर्धा, अशी बरीचशी नावं आहेत जी या परिसराने दिलेली आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता. एक वेगवान चेंडू ऑप्टमच्या बाहेर खेळला करा, परंतु त्या ठिकाणी एक धाव घेण्यात यशस्वी राहिलेले आहेत. काही परिस्थिती असली तरी धावा तर कराव्या लागतील. बॅटर मैदानात गेले, त्यांचं काम हेच आहे, आम्हाला बॅटिंग करायची आहे. 14 धावा धावफलकावर, 3 विकेट माघारी परतलेले आहेत आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीसाठी मिलिंद यांना आपण पाहतोय आणि फलंदाजीसाठी जर पाहिलं तर एका बाजूला बिंदास आणि दुसऱ्या बाजूला सागर या जोडीला आपण पाहतोय. बिंदास स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिंदास चिसवे सागर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजीसाठी मिलिंद चिसवे यांना आपण पाहतोय. दोन्ही गावं देखील आजूबाजूचीच आहेत, त्यामुळे एकमेकांचा खेळ बरोबर माहिती. आणि त्यांनी सांगितलं कधी कधी आम्ही प्रॅक्टिसला इकडेच येतो. यावेळेला फटका समोरच्या दिशेने, एक चांगला फटका आलाय खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल. थ्रोही तेवढाच जबरदस्त पाहायला मिळालाय आणि एका धावीने धावसंख्या पुढे जाते. थोडासा दबाव मात्र गोरपे संघाने इकडे निर्माण केलाय खरा जांभिवली संघावर, परंतु त्याचं उत्तर बॅटने दिलं ना, त्याचं उत्तर षटकार चौकाराने दिलं ना, तर मात्र दबाव शिफ्ट सुद्धा होऊ शकतो गोरपे संघावर देखील. लगातार 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले गेले, 2000 रुपयाचा पुरस्कार रमेश पांडुरंग पाटील साहेब जांभिवली यांच्याकडून मात्र जांभिवली संघासाठी हा पुरस्कार आहे. लगातार 3 षटकार, तब्बल 2000 रुपयाचा पुरस्कार जांभिवली संघासाठीचा पुरस्कार आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी बदलेल. धावा करायच्यात आपल्या टीमला. प्रत्येकाला वाटत असतं आपलं गाव चांगलं खेळावं, आपल्या गावची टीम चांगली खेळावी. मग म्हणून काही जण मात्र मैदानात खेळतात, काही जण टाळ्या वाजून त्यांना बाहेरून पाठिंबा देतात, काही जण यूट्यूबला मॅच पाहतात, तिकडनंही आनंद घेतात. अलीकडे क्रिकेट बदललंय, अगदी घरी बसून फॅमिलीसुद्धा मॅचचा आनंद घेतात. एक कालखंड असा नव्हता, परंतु आता यूट्यूब आल्यानंतर क्रिकेट बदललंय. बिग हिट, फटका समोर खेळला खरा, परंतु जमीन लगत चेंडू निघालाय. एक धाव तिकडे घेतली जाईल. फिल्डिंगही तेवढी चांगली पाहायला मिळाली आणि थ्रो सुद्धा तेवढाच चांगला पाहायला मिळालाय. सुरुवातीच्या ज्या 3 विकेटने थोडासा दबाव निर्माण केलाय ना, तो दबाव कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळतो गोरपे संघ, परंतु दबाव हटवावा लागेल. 17 धावा धावफलकावर आहे. ओव्हर नंबर 3 आहे. बिग हिट, टोलावलाय बॉल. हेच करायचं होतं, बॉलला मात्र या ठिकाणी फेकून दिलंय. सीमा रेषा पार, षटकार. येऊ लागला, कारण गावाला काय पाहिजे, षटकार चौकार पाहिजेत. पुन्हा एकदा तेच, बॅक टू बॅक दुसरा बॉल. वा वा वा, बिंदासने बिंदास टोलावलाय. 6 षटकार. बॅटरसाठी 2000चा पुरस्कार. 2 तर आले, तिसरा येणार का? एकाच दिशेने जणू काही बॅक टू बॅक 2 बॉलची झेरॉक्स काढली, अशा पद्धतीने मात्र एकाच ठिकाणी टोलावले चेंडू. बिंदास बिंदास.
हो हो, यावेळेला मात्र एक वेगवान चेंडू पाहिला मिळा खरा, परंतु या ओव्हरमध्ये एक गोष्ट झाली आहे, या ओव्हरमध्ये जांभिवली मॅचमध्ये आलेली आहे, कारण बॅक टू बॅक 2 षटकार आल्याने धावसंख्या 29 वर पोहोचली आहे 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या 2 ओव्हर या गोरपे संघाच्या होत्या आणि तिसरी ओव्हर ही जांभिवली संघाची होती. रमेश पांडुरंग पाटील साहेब यांच्याकडून जसं 3 षटकारासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार आहे ना, तसे 3 चौकार जरी आले त्याच्यासाठी देखील 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. यानंतर होणारा सामना जोवेली विरुद्ध पाले, एक महत्त्वाचा सामना, मोठा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असणार आहे, आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आमचे बाबूशाह सर त्या ठिकाणी जोडले जातील आणि पहिला सामना मात्र या ठिकाणी चांगल्याच रंगतदार अवस्थेमध्ये पहिला डाव आलाय, कारण 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत खऱ्या, परंतु पाहायचं आता कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाईल. इनिंग ब्रेकमध्येच टॉस होणं गरजेचं आहे, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येत आहेत आकाश पाटील येताना पाहायला मिळत आहेत. खेळ अजय पाटील आले आहेत. खेळ क्रिकेट आवडता आज पाहतोय आपण जांभिवलीमध्ये अंबरनाथ MIDC परिसरातील एक महत्त्वाचं गाव क्रिकेटच्या रंगात रंगायला निघाले. होळीचे रंग तर सगळ्यांनाच खेळायचे आहेत, परंतु त्याबरोबर आपल्या आवडत्या खेळाचे रंग देखील आपल्याला नेहमीच आवडतात. त्याचं नाव आहे क्रिकेट आणि ते पाहण्यासाठी आपण सगळे इकडे आलेला आहात. सगळ्यांचं स्वागत आहे. tenniscricket.in वर आपण या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. सभेत मॅचच्या दिशेने शेवटचं षटक. हो, प्रचंड वेगातील बॉल त्या ठिकाणी येताना पाहिला मिळाला खरा. बॉल विकेट तर आली आणि धावसंख्या जर पाहिली तर 30 वर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि जर का इकडे 10-12 रन आल्या मजा येईल, ज्यावेळेला दुसऱ्या डावामध्ये मॅच जाईल. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळते. यांचं हे भव्य दिव्य आयोजन त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जांभिवली गावामध्ये आपण हे आयोजन पाहतोय. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहूया नवीन बॅटर जात आहेत मैदानात. राकेश आणि त्यांच्या जोडीला सागर आहेत जे सलामीला आलेत. पाहूया आणि गोलंदाजीसाठी मात्र अजय. यावेळेला टोलावलाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने टप्पा पडतोय. बॉल मात्र फिरतोय. फिरलेला बॉल मैदानाच्या बाहेर फिरलाय. 4-4-4 चौकार. आवडतो एकानेच दबाव निर्माण केल्यानंतर मजा येत नाही. एकतर्फी मॅच कोणालाच आवडत नाही आणि अशा प्रकारच्या दोलायमान मॅचेस झाल्यानंतर ते आपल्याला आवडतात. आणि अशीच एक पहिलीच मॅच चांगलीच रंगली आज. पहिल्या डावात सुद्धा चांगलं आयोजन आहे. बिग हिट टोलावलाय बॉल, परंतु तिकडे फिल्डर बराचसा दूरवरून प्रवास करत असताना येतानाचा प्रयत्न केला खरा, परंतु बॉल नाही थांबला. तो गेलाय सीमारेषा पार. 4 चौकार. येतोय बॅक टू बॅक 2 चौकार झालेले आहेत आणि जर 3 चौकार झाले तर रमेश पांडुरंग पाटील जांभिवली यांच्याकडून
जांभिवली संघासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. आणि बॅक टू बॅक 2 चौकारांची धावसंख्या 38 वर गेली आहे. पहिल्या 2 ओव्हरला 13 असताना धावसंख्या आता चांगलीच बोलू लागलेली आहे. गोरपे संघ जरी बलवान असेल तरी जांभिवली तरी कुठे कमी आहे. घरच्या मैदानात खेळतात, या वातावरणाचा त्यांना पुरेपूर अंदाज आहे. आणि सागर सुरुवातीला संत खेळत होते, आता तेही खूप चांगले खेळतात. मागील वर्षी याच मैदानामध्ये या अगोदर याच मैदानामध्ये मालिकावीराची मोटरसायकल देखील सागर पाटील यांनी जिंकली आहे. आणि आज तेच सागर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे, आज होळीचा दिवस मला सुद्धा गाजवायचा आहे, रंग या क्रिकेटच्या खेळाचे उधळायचे. हो, यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला खरा, जास्त शफल झाले. आणि इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी, 38 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जांभिवली आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोरपे यांच्यातील एक चांगला सामना रंगताना पाहायला मिळतोय आपल्याला. विजयजी सावंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही हार्दिक असं स्वागत करू या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकामध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याला आडव्या बॅटने खेळलेत, फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन. मयुरजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आज सतीशजी पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देणारी स्पर्धा आहे. आणि आज आपल्या बाबांच्या नावाने असणारी स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी मयुरजी यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतं आहे. जयहनुमान क्रिकेट क्लब क्रिकेट संघ जांभिवलीचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर 2 चेंडू निर्धाव देखील आलेले आहेत. अजूनही मात्र या ठिकाणी आपल्याला पाहिजे 2 बॉल बाकी आहेत. 40 पर्यंत धावसंख्या जाईल का? एक टीम म्हणत असेल 40च्या पुढे न्यायचं, एक टीम म्हणतील 40च्या आतमध्ये. सन्माननीय अरुणजी राऊत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं करत आहोत. या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत. साहेब या, आपलं स्वागत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. अजय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी विशाल आहेत. नावाप्रमाणे मोठमोठे फटके खेळावे लागतील. विशाल काय फटके विशाल यांना खेळावे लागतील. आपण किती वेळ मैदानात आहेत याला महत्त्व नाही आहे, आपण काय करतो याला महत्त्व आहे. किती बॉल मिळाले याला महत्त्व नाही आहे, काय करता याला महत्त्व आहे. विशाल हो, यावेळेला मात्र गती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. आणि या प्रयत्नात जर पाहिलं तर या ठिकाणी विकेट येते रनआउटची. एक बॉल अजूनही बाकी आहे, 38 धावा. आणि या बॉलवर काय होणार सगळेच वाट पाहत आहेत. एका बाजूला म्हणत असतील जांभिवलीकर येऊ दे 4 किंवा 6, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोरपे म्हणत असतील जे 3 बॉलवर झालंय तसंच काहीतरी होऊ देत. पाहूया, कारण प्रत्येक बाजूचे जे पाठीराखे असतात त्यांना मात्र असं वाटत असतं की आपलं टीम जिंकावी, आपलं गाव जिंकावं. ग्रामीण क्रिकेटची बातच न्यारी आहे, मजाच न्यारी आहे. एका गावातील 11 खेळाडू आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी अख्खं गाव मैदानाच्या आतमध्ये येणं म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आज आपल्याला या ठिकाणी ग्रामीण क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि ते सुद्धा खूप चांगलं पाहायला मिळत आहे. सगळ्यांचं स्वागत असेल. हा बॉल मात्र खूप निर्णायक असणार आहे. जोवेली हाही एक बलाढ्य संघ आहे, पालेगाव हाही एक बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्यातील सामना मात्र आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. यावेळेला जर पाहिलं तर आडव्या बॅटने स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. एकदा उत्तर घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, फेकी केली आहे. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना रनआउटच्या स्वरूपात माघारी परततील. धावसंख्या झाली 39 आणि विजयासाठी पाहिजे 40. 10ची सरासरी गाठली आहे, म्हणजे 50-50 आहे. दोन्ही संघांना संधी आहे इकडे 40 धावांचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या डावामध्ये. चला, टॉससाठी पाले आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर जोवेली आपण दाखल व्हायचं आहे.
जर नाही आलात तर आपल्याला पेनलाइज केलं जाऊ शकतं. नियम आहे, पहिला बॉल पडण्याच्या अगोदर जर या ठिकाणी जोविली संघ नाही आला, आयोजन कमिटीचा जो निर्णय आहे की 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. परंतु माझ्या मते कॅप्टन आलेले आहेत. चला टॉस करून घ्यायचा आहे. तो चलिए आदरणीय रमेश पाटिल साहब जिनके हाथों से देखिए टॉच किया जाएगा यहाँ पर. रमेश पाटिल साहब देखिए जिनके शुभ हाथों से यहाँ पर चलिए एक तरफ देखेंगे पालेगांव, दूसरी तरफ देखिए जोइली टीम देखेंगे यहाँ पर. छापा कॉल यहाँ पर. छापा देखिए यहाँ पर टॉच जोइली टीम के कप्तान ने जीते. यहाँ पर से डिसीजन क्या रहेगा सबसे पहले? बोलता हूँ प्लेयर अभी तक. तो चलिए अजय कोई बात नहीं, यहाँ पर से समय पे आना पड़ता है. यहाँ पर डिसीजन थोड़ा सा पेंडिंग रखे हैं, लेकिन बहुत जल्दी आपको डिसीजन यहाँ पर देना पड़ेगा. जोइली टीम ने टॉस जीते. यहाँ पर चंदू से डिसीजन पेंडिंग है. चलते ओवर टू कमेंट्री बॉक्स. मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकाचं दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ढकलायचा प्रयत्न होता यष्टीरक्षकांच्या दिशेने. बॉल मार्गस्थ होतोय. डॉट बॉलने सुरुवात जांभिवलीकरांनी केली आहे आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर राकेश पठारे आलेले आहेत. सागर पाटील जसे पहिल्या डावात ओपनिंगला होते, दुसऱ्या डावात ओपनिंगला सुद्धा इकडेही सागर पाटील आहेत. जोडीला शनी भोईर यांना आपण या ठिकाणी पाहतोय. 4 षटकांमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव आलाय. यावेळेला बिग हिट, स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. काय टोलावलाय बॉल. एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. थोडेसे अगदी वाकून थोडासा गुडघा देखील जास्त वाकवला आणि बॉलला स्क्वेअर लेगला पाठवला. खूप चांगल्या पद्धतीने बॉलच्या लाईनमध्ये आले, लेंथमध्ये त्यांनी ओळखले आणि खूप चांगला स्ट्रोक केला तो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि या षटकाराने जर पाहिलं तर षटकाराने खातं खोललं आहे दुसऱ्या डावामध्ये. परंतु ही सुरुवात आहे, शेवट नाही आहे. दबाव दोन्ही बाजूला संधी मिळणार आहे. एखादा मोठा फटका आला म्हणून काय झालं, तुम्हाला कमबॅक करावं लागणार आहे. एखादा डॉट बॉल म्हणून काय आला म्हणून काय झालं, तुम्हाला कमबॅक करावं लागणार आहे. आणि इकडे दुसऱ्या डावामध्ये मॅच रंगताना पाहायला मिळेल आपल्याला. 40चा पाठलाग करायचा. 6 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. प्रति षटका गणिक 10च्या सरासरीने ही धावसंख्या बनवायची आहे. सागर
यावेळेला वेगळं काहीतरी करायला गेले परंतु नाही यशस्वी झाले आणि इकडे डॉट बॉल येतोय. पहिला बॉल हा जांभिवलीचा होता, दुसरा बॉल गोरपेचा होता, तिसरा बॉल पुन्हा जांभिवलीचा आहे आणि त्याच्यामुळेच या मॅचमध्ये मजा येणार आहे कारण दोन्ही गावं जवळजवळची आहे आणि दोन्हीपैकी एकही हार म्हणणारा देखील नाही आहे. मॅच दुसऱ्या डावामध्ये चांगलीच रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाजीसाठी राकेश पाठारे यांना आपण पाहतोय, सागर पाटील यांना एका बाजूला पाहतोय. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. ग्रामीण क्रिकेट आपल्या गावासाठीचं क्रिकेट मात्र त्यांना या ठिकाणी खेळायचं आहे आणि गावासाठीचं क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा आहे. खेळण्याची काय, पाहण्याची सुद्धा एक वेगळी मजा आहे आपल्या गावाला मैदानात खेळत असताना. यावेळेला बिग हिट, काय फटका खेळलाय. एका बॉलवर जांभिवली तर एका बाजूला गोरपे. याही वेळेला 6 नंबर मात्र या ठिकाणी मिळणार आहेत या बॉलवर. षटकार. की 28 धावा बनवायच्यात. 8ची दरी आहे खरी परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही बाजूने ते प्रयत्न करावे लागणार आहेत. क्षेत्ररक्षणाची थोडीशी रचना बदलली जाते कारण एक स्क्वेअर लेगला एक जर पाहिलं तर काव कॉर्नरच्या दिशेने असे 2 मोठे स्ट्रोक खेळलेत. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग ज्यावेळेला गोरपे संघ करतोय ना त्याचं कारण आहे सागर पाटील. परंतु त्यांना रोखण्यासाठी राकेश देखील सज्ज आहेत कारण गावासाठीचे खूप सारे विजय त्यांनी मिळवून दिलेत, खूप सारे विकेट गावासाठी त्यांनी काढलेले आहेत. परंतु आज घरच्या मैदानात अख्खं गाव म्हणत असेल राकेश एखादा चांगला बॉल. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळाले. त्या ठिकाणी सीमारेषा दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. 4. मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. यावेळेला लोअर फुलटस करून बसले आणि अगदी क्विक आहेत बॅटर सागर. त्यांनी लगेच हा बॉल ओळखला, खाली क्षेत्र निवडलं. म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या रणनीतीशी ते खेळत आहेत. 2 प्लेयर सर्कलचे पाहत आहेत ते कुठे आहे आणि त्याच्या विपरीत स्ट्रोक खेळत आहेत. 16 धावा पहिल्या षटकात आल्या. 24ची आवश्यकता अजूनही आहे आणि अजूनही जर पाहिलं तर 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आवाज मात्र थोडासा गोरपे संघाच्या बाजूने येऊ लागलाय परंतु तोच आवाज मात्र जांभिवलीच्या बाजूने देखील येऊ शकतो. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा आणि तो पूर्ण देखील होताना पाहिला मिळेल. पहिल्याच षटकात तब्बल धावसंख्या 17 झाली आहे. चांगली सुरुवात मात्र गोरपे संघाची परंतु शेवट नाही झालाय. कमबॅक करावं लागेल, एखादं चांगलं षटक टाकावं लागणार आहे आणि अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. आज पहिल्यांदाच या ठिकाणी या परिसरामध्ये येण्याचा योग आला कारण अंबरनाथ MIDCचा संपूर्ण परिसर म्हणा, थोड्या वेळ पुढे गेला तर मलंगड परिसर देखील या परिसरामध्ये पाहायला मिळतो आणि या विभागामध्ये पहिल्यांदा समालोचनाची संधी देखील मिळते कारण इकडल्या टीमच्या देखील नक्कीच आम्ही सातत्याने अपडेट्स मिळत असतात परंतु आज या ठिकाणी येण्याचा योग आलाय. चला थोडीशी घाई करायची, पंचांच्या सूचना आहेत. 15 मिनिटात पहिल्या 3 ओव्हर तुम्हाला संपवायच्या आहेत परंतु आता पाहायचं आहे. पहा पंच सांगतायत यजमान संघ असला म्हणून काय झालं, नियम सगळ्यांना सारखे आहेत आणि ही तर ओळख आहे. आमच्या गावची स्पर्धा आहे आणि आम्हाला ती यशस्वी करायची असं प्रत्येकाला. आणि गावच्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असतं, गावात खेळणारा प्लेअर तो कितीही मोठा असू देत गावच्या स्पर्धेसाठी तो मिळेल ते काम करत असतो. रोलिंग करायचं काम करतो, कधी सांगितलं स्कोरिंग करायची तर स्कोरिंग तो करत असतो, कधी विकेट झाडून घ्यायचं काम असेल तर तो सुद्धा करतो. कशासाठी करतो? गावच्यासाठी करतो, गावाच्या संघासाठी करतो, गावाच्या स्पर्धेसाठी करतो. आणि म्हणून तर या क्रिकेटची एक वेगळी ओळख राहिलेली आहे. या ठिकाणी सन्माननीय अभिमन्यू भोईर साहेब यांच्याकडून गोरपे संघ जिंकल्यास तब्बल 10,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. पाहूया. आणि पुरस्कार तर माझ्या मते जांभिवलीला देखील काही कमी मिळणार नाही आहेत
आणि त्यासाठी आपलं गाव आहे, त्यांच्यासाठी पुरस्कार इकडे सुद्धा येतील. परंतु आता कमबॅक करायचं आहे ते मात्र जांभिवली संघाला. थोडंसं दबाव निर्माण केलं, त्याचं कारण आहे पहिल्या षटकात धावा आल्यात खऱ्या, परंतु विकेट जर का आली थोडासा दबाव जांभिवलीसुद्धा निर्माण करेल. हो, यावेळेला थोडेसे शफल झाले, परंतु पंच जर पाहिलं तर या ठिकाणी कळवतात व्हाईट बॉल आहे, अचूकतेवर नव्हता. व्हाईट बॉल या ठिकाणी कळवला जातोय. 40 धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा तर धावफलकावर झालेल्या आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. परिस्थिती कठीण आहे, परंतु तुमचं नाव सुद्धा त्याच वेळेला होतं ज्यावेळेला तुम्ही संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढता आणि त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. यावेळेला थोडंसं बॅकफुटला जाऊन बॉलला जर पाहिलं तर फक्त ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव घेतली आहे, प्रयत्न मात्र त्या ठिकाणी आणि डायरेक्ट हिट होता होता राहिला. 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. इकडे दोन्ही बॅटरने एक गोष्ट केली, बॉल चांगला आहे तर त्याला सन्मान द्या, ढकला बाजूलाच आणि जोपर्यंत गोलंदाज जातील तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या. धावसंख्या झाली आहे 20, म्हणजे अजूनही 20 धावांची आवश्यकता. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहिला मिळाली आहे गोरपे संघाची. प्रत्येक गावचा संघ, प्रत्येक गावचं किट लक्ष वेधून घेत असतं. तो किट जरी दिसलं ना, या रंगाची टीम, अरे हा अमुक एक संघ आला म्हणून चर्चा होत असते. या वेळेला पहा थोडंसं पुढे ढकलले, कव्हरच्या दिशेने फक्त बॉलला ढकललंय. इकडे थोडंसं जर पाहिलं तर धावफलक जर पाहिलं तर त्या ठिकाणी एकने पुढे जात असताना पाहिलं बिल. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 21. 19ची आवश्यकता, अजूनही 16 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. या ठिकाणी प्रशांतजी शनिवार पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. जांभिवली पाडाचे हे मान्यवरी व्यक्तिमत्व आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. ही मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये सर्व उपस्थित मान्यवरांचं आम्ही स्वागत करू. हो, यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल तेवढाच बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल कळवतात पंच. वेग होता परंतु अचूकता नव्हती आणि त्यामुळे व्हाईट बॉल या ठिकाणी. करायचं तर काय करायचं, बऱ्याच प्रयत्न करून पाहिले जांभिवली संघाने, परंतु आतापर्यंत यश नाही मिळालं. मॅचमध्ये यायचं असेल तर यशच पाहिजे, विकेटच पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. हो, यावेळेला मात्र वेगात बॉल टाकलाय. हा बॉल आणि अशा प्रकारचे बॉल आले, मॅच सुद्धा येऊ शकते, मॅच सुद्धा येऊ शकते आणि त्यासाठीचे हे बॉल टाकावे लागतील. गोरपे संघ मॅचच्या दिशेने वाटचाल करतोय खरा, परंतु अजूनही जांभिवलीकर म्हणतायत आम्ही काही मॅच सोडले नाहीये, आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या वेळेला फटका खेळलाय खरा समोरच्या दिशेने, तिकडे आहेत फिल्डर. ओ, नुसती कॅच नाही सुटली, कॅचच्या जोडीला 6 धावा सुद्धा आलेल्या आहेत. षटकार. निर्माण केला होता आणि त्याच्यावर तुम्हाला कॅच त्या ठिकाणी होणं गरजेचं. नुसती कॅच नाही सुटली तर 6 धावाही आल्यात. मॅचला मात्र आणखी खुलं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे पाहायला मिळत आहे. गोलंदाजाने मात्र आपली जिद्द काही सोडलेली नाही आहे. प्रयत्न ते सुद्धा अजून सुद्धा करतायत. 28 धावा धावफलकावर आहेत, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 12 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु अशाही खूप साऱ्या मॅचेस आम्ही पाहिल्यात. याही परिस्थितीने गोलंदाजाने जिंकलेल्या गोरपेचं कौतुक करावं लागेल. ते चांगल्या स्थितीत आहे, परंतु जांभिवली थोडंसं स्ट्रगल करत आहे, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला फटका फसला जरूर आहे, परंतु तिकडे फिल्डर नव्हते. टप्पा पडतोय, बॉल वळण घेतोय. तोपर्यंत जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाईल आणि आता 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. आता सगळे म्हणत असतील यार ती कॅच झाली असती तर एक विकेटही गेली असती आणि रनसुद्धा वाढले असते, किंवा आता जे टार्गेट असतं ना ते यापेक्षा म्हणजे 15पेक्षा पुढे तर असतंच असतं. चालतंय, परंतु हे क्रिकेट आहे. 12 बॉलमध्ये करायचे आता 11. मॅच काही अजूनही संपलेली नाही आहे.
जोवेली संघ आपला निर्णय कळवायचा आहे. आयोजकांच्या सूचना येत आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. 12 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. एका बाजूला जांभिवली, एका बाजूला गोरपे यांच्यातील सुरू असणारी मॅच, परंतु एकही विकेट अजून गेलेली नाहीये. ऋतिक भोईर यांच्याकडून आयवा कॅचसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार असेल याच मॅचसाठी. जवळ मॅचच्या दिशेने 12 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. पहिला बॉल फुल टॉस, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतायत. तिकडे फिल्डर आलेत, एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. अजूनही जर पाहिलं तर 11 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. मॅचमध्ये दबाव गोरपेने निर्माण केलाय, परंतु मॅच संपलेले नाहीये हेच जांभिवलीने सांगतात. सातत्याने प्रयत्न त्यांचे होत आहेत. काही कॅचेस सुटल्या, थोडीशी मिक्सफील्ड देखील झाली, परंतु तरी देखील जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र मॅच सोडलेली नाहीये जांभिवली संघाने. ज्या पद्धतीने मात्र या ठिकाणी जांभिवली संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात आपल्याला महेश पाटील, त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते, प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला सागर आणि जोडीला जर पाहिलं तर शनी भोईर यांना आपण या ठिकाणी पाहतोय. खरं विकेट हॅट्रिकसाठी विजय सावंत साहेब यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचा पुरस्कार असेल. विकेट हॅट्रिक घ्या, 5000 मिळवा. या वेळेला फुलटॉस जरूर आहे, परंतु त्याच्यावर मोठा फटका नाही आला. एक धाव घेतली आहे, फिल्डर आले, चेंडूची फेकी चुकीच्या एंडला, परंतु पाहूया तिकडे काय होतंय. कदाचित नॉन स्ट्राईक हिटला द्यायला पाहिजे होता. आणि इकडे जर पाहिलं तर 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा पुढे गेलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 32, म्हणजे अजूनही 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. डॉट बॉल आणि विकेट, डॉट बॉल आणि विकेट या गोष्टी पाहिजेच आहेत मॅचमध्ये येण्यासाठी, अन्यथा गोरपे निघाली आहे मॅचच्या दिशेने. हो, यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी धाव तर मात्र या ठिकाणी येताना पाहिला मिळते. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव येते आणि समीकरण जर पाहिलं तर पुन्हा एकदा बदलताना पाहिला मिळत आहे. अजूनही 9 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पहिला सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय खरा, परंतु यानंतर देखील दर्जेदार मॅचेस, दर्जेदार सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यानंतर एक महामुकाबला आपल्या भेटीला येतोय, तो म्हणजे जोवेली विरुद्ध पाले. याही मॅचची सगळ्यांनाच उत्कंठ आहे. निर्णय आलेला नाहीये जोवेली कळवा. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे जोवेली संघाने. ऋतिक भोईर साहेब यांच्याकडून आयवा कॅचसाठी 2000 रुपयाचा पुरस्कार. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 34 धावा, 6ची आवश्यकता आहे. 8 बॉल मात्र बाकी आहेत. मला एक अंबरनाथचाच ओव्हरआर्म क्रिकेटचा सामना आठवतोय मागील वर्षी. 12 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना व्यावसायिक स्पर्धा जी उन्हाळ्यामध्ये झाली होती, त्या स्पर्धेमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र 12 चेंडूमध्ये 3 धावा नव्हत्या बनवल्या. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल त्या ठिकाणी टाकलाय खरा, परंतु धावा थांबत नाहीयेत, ही प्रमुख समस्या राहिली. गोलंदाजी चांगली होते, चांगल्या लेंथवर होते, परंतु धावा थांबल्या कुठे, थांबल्याच नाहीत. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 35 धावा धावफलकावर, 5ची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हे दोन्ही फलंदाज चांगलीच फलंदाजी करताना पाहायला मिळाले. सागर तुटून पडले आणि जोडीला शनी सुद्धा. या परिसरातील पहिलंच समालोचन, परंतु या परिसरातील क्रिकेट प्रेम देखील तेवढं मोठ्या प्रमाणावर आहे, कारण ग्रामीण क्रिकेटचा याही परिसरातील क्रिकेट, मग मलंगड असेल, हा MIDC परिसर असेल, पुढे गेला तर तुम्ही वांगणी, बदलापूर, नेरळ, हा परिसर संपूर्ण बेल्टमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरचं ग्रामीण क्रिकेट या परिसरातील देखील चालताना पाहायला मिळतं. थोडं पुढे गेल्यानंतर डोंबिवली परिसर देखील येतो. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय खरा स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे एक धाव मिळते, दुसरीचा कॉल दिलाय आणि कशाची गरज होती, ब्रेक थ्रू नव्हता मिळत आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. पहिली विकेट आली आहे, 6 चेंडूमध्ये 4 पाहिजेत.
हे प्रोत्साहन आहे खेळाडूंना जांभिवलीच्या. आणि जांभिवली संघ जिंकला तर प्रतीक पाटील आणि प्रशांत पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा पुरस्कार. पहा पुरस्कार आहेत. आपलं गाव जिंकावं ही तळमळ आहे गावकऱ्यांची. 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला जर पाहिलं तर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतं सागर वन मॅन शो बॅटिंग केली आहे त्यांनी, बॉलिंगही केली आहे, परंतु क्रिकेट आहे. आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी येत आहेत विशाल येत आहेत. पहिला बॉल एफर्ट्स त्या ठिकाणी चांगले केले, परंतु बॉल समोरच्या दिशेने निघालाय. फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. म्हणजे कॅच काही सोपी नव्हती, परंतु झाली असती तर एक अख्ख्या टीमला एनर्जी मिळाली असती. 2 धावांची आवश्यकता आता या ठिकाणी मॅचला जिंकण्यासाठी. छोट्या छोट्या चुका झाल्या या डावामध्ये होताना पाहायला मिळाल्या आणि त्या महागात देखील पडल्या. आता सगळ्यांना मात्र त्या एकदा मॅच झाली ना आपण त्याची उजळणी करत असतो, काय चुका झाल्या याचं आत्मपरीक्षण करत असतो. यावेळेला रिवर्स अल्टी पलटी आणि मॅचला मात्र या ठिकाणी गोरपे संघाने जिंकलाय. एक भव्य विजय, विजयाचे रंग उधळताना पाहायला मिळतात होळीच्या दिवशी गोरपेकर. अभिनंदन. परंतु जांभिवली सुद्धा चांगले खेळलेले आहेत, कमी धावसंख्येमध्ये त्यांनीही फाईट केली, त्यांचंही विशेष कौतुक. कामगिरी शाखा प्रमुख अंबरनाथ विजय सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. शिवसेना शाखा प्रमुख त्यांच्या जांभिवली गावातील मात्र शाखा प्रमुख आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं आपलं गाव जिंकावं आणि म्हणून त्यांनी प्रोत्साहन देखील खूप चांगलं दिलं. सागर या सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. सागर तुटून पडले म्हणजे सागरने जी पॉवर प्लेपासून सुरुवात केली होती ना ती लाजबाब होती आणि कुठेतरी आणि त्यानंतर जर पाहिलं तर थोड्या थोड्या चुका देखील जांभिवलीच्या झाल्या नाही असं म्हणू शकतो.